रामकृष्ण हरी. या पितृ पंधरवड्याच्या विशेष भागामध्ये तुम्हाला मी महत्त्वपूर्ण माहिती देणार आहे. हा जो पितृ पंधरवडा आहे ह्याच्या पाठीमागं एक इतिहास आहे. या पितृ पंधरवड्यामध्ये आपले जे पूर्वज आहेत की ज्यांच्यापासून आपली ती निर्मिती झाली ते पूर्वज सूक्ष्मरित्या आपल्या घराच्या आसपास किंवा आपल्या नातेवाईकांच्या आसपास येऊन राहत असतात आणि एक माफक अपेक्षा असते त्यांच्याकडून की तुम्ही त्यांचा यथायोग्य त्यांची संतुष्टी करावी. सांगण्याचा मुद्दा की या पितृ पंधरवड्यामध्ये जसं एखादा अतिथी आपल्या घरामध्ये आला आणि त्याचा जर आपण यथायोग्य जर सन्मान केला नाही आणि तो रुष्ट होऊन गेला तर ते एक गृहस्थीसाठी एक नाशर्मीची गोष्ट असते. त्या घराला एक कलंक असतो. त्याच पद्धतीनं आपले पितर आले आणि त्याचा जर यथायोग्य तुम्ही सत्कार जर केला नाही आणि ते जर नाराज झाले तर त्याचे भयंकर परिणाम ते देऊन जातात. ज्या पद्धतीनं आशीर्वादामुळे चांगलं होतं तसं शापामुळं वाईट बी घडत असतं. जसं की घरामध्ये सतत प्रॉब्लेम्स तयार होणे, कुठल्याही क्षेत्रामध्ये यश न भेटणे, जिथं पाऊल टाकल तिथं अडचण निर्माण होणे, आर्थिक समृद्धी सतत न राहणे, घरामध्ये सतत भांडण तंटा होणे, घरातलं जे वातावरण आहे एकमेकास सहाय्य कुरावगे धरू सुपंत हे कधीच न राहणे, अशा बऱ्याचशा जर अडचणी तुम्हाला येत असतील तर तो हा पितृदोष म्हणायला काय हरकत नाही. घरामध्ये एखादं अतृप्त गोष्ट जर तुम्हाला जर ताप देत असेल किंवा तुमच्या घरामध्ये एखादी अतृप्त गोष्ट की याच्या अगोदर कुठे आकस्मिक घटना जर घडली असेल तर तो सुद्धा पितृदोषाचा परिणाम असू शकतो. म्हणून तुम्ही सावध होऊन याच्याकडे गांभीर्याने बघितलं पाहिजे आणि पितृ संतुष्ट व्हावे यासाठी जे जे काही उपाय असतील ते तुम्ही केले पाहिजे. त्यासाठी भरपूर उपाय आहेत. तुम्ही गोसेवा करू शकता, मंत्रपठण करू शकता, अन्नदान करू शकता किंवा श्राद्धविधी करून त्यांना संतुष्ट करू शकता, तर्पण करून त्यांना संतुष्ट करू शकता. मग याच्यातील कुठलाही एक उपाय करून तुम्ही आपल्या पितरांना संतुष्ट करावा आणि जेणेकरून तुमचा या प्रगतीचा मार्ग योग्यरित्या यशस्वी पद्धतीने त्याला कुठल्याही प्रकारची अडचण येऊ नये हाच या व्हिडिओचा माफक अपेक्षा आहे.